मी सुनील मस्के, 24 महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज मध्ये आपलं स्वागत. पोस्टर टाकणार परत गेला 4 दिवस झाला ना, वातावरण खराब करणार. सरकारच्या विरोधात का तुम्ही सगळे? अरे मला आम्हाला सांगा, आम्हाला मग सांगायला की सरकारच्या विरोधात अधिकारी असतील अधिकाऱ्यांनी समाधान करा. पोस्टर का टाकतात? ग्रामसेवकाचा विषय, एकाच गावातला विषय, तुम्ही ते पोस्टर टाकत नाही. याचा अर्थ तुम्ही सरकारच्या विरोधात आहे. आता आम्हाला ती यादी करायला लागणार. हे सरकारच्या विरोधात अधिकारी आहेत, कशाला ठेवता येतं तालुक्यात? चांगल्या ठिकाणी पाठवा. त्यांनी हे बदली केली बदली केली बदली केली तरी ते दुसऱ्या गावात जाऊन तर असंच ना. ईश्वर साहेब या ना बोला साहेब माहिती हिअरिंग घेतली ना तुम्ही त्या पद्धतीने आणि ते रेकॉर्ड कसं आहे कसं काय झालं. 5-6 बदल झालाय. त्या बरोबर होतं नाव, तिथून पुढं मग परत बदल कंटिन्यू फक्त 5-6 बदल झाला. नंतर त्याचंच नाव ठेवलं. हां, मग काय बदल नाही. वारस मोदी झाली. वारस काय तुमचं काय म्हणणं आहे? 5-6 बदल झालाय ना. खाडाखोड करून बदल झाला. हा, खाडाखोड पण नाही ना आपण त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ना. त्याच्यावर बदल झालाय हे काय बदल झालाय तुम्ही मान्य करताय. त्याच्यावर आपण काय कारवाई करणार? कारवाई बदल झाल्यानंतर परत ते पूर्वस्थितीत आणलं. मान्य पूर्वस्थितीत तुम्ही समजा आणलं, पण हे जे कोणी डॉक्युमेंट खाडाखोड केली काय केली त्याला समजा कोण काळातले ते संबंधित. माझं काय म्हणणं आहे, त्यांना नोटीस काढा ना तुम्ही. सुनावणी घ्यायची तत्कालीन पदाधिकारी असतील, ग्रामसेवक असतील, कोणी असू त्यांची एक सुनावणी घ्यायची अंतिम. व्हिडिओ सरांच्या तिथे आता चर्चा झाली, तुम्ही आल्या ती होईल साहेब सांगतो. तर मग त्या प्रत्येकाला बाजू मांडण्याचं आपण थोडंसं हे करू. तर त्या काळात सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक कोणी असू दे, जो नंतर दोषी असल्याचे तर करता येईल, मग क्लिअर करेल. तेव्हा तुम्ही पोलीस स्टेशनला देणार का? साहेबांना कोण विषय बघायचे. एक ते अतिक्रमण काढलं ते काढलं, बरोबर आहे. दुसरं ज्यांनी खाडाखोड त्याच्यावर कारवाई करते. त्याच्या बाबतीत काय तुमचं म्हणतो? अतिक्रमण नाही काढणार. तेच आता सुनावणी होईल तर होईल. सुनावणी कशाची आहे? खाडाखोड केल्याची, बरोबर आहे. आता नाव कुणाचं आहे? मूळ मालकाचं नाही. मग आता मूळ मालकाच्या जागेवर दुसरे जर बांधकाम केलं असेल तर त्याला तुम्ही नोटीस घ्या, तुम्ही स्वेच्छेने काढून टाका. तुम्ही त्यांना नोटीस घ्या किंवा हे तुम्ही स्वेच्छेने काढून घ्या, बरोबर नाही. तुम्ही काहीतरी करताय हे कळलं पाहिजे ना. समजा आता तुम्ही नोटीस दिली मग त्याने नाही काढलं तर मग पुढे काय करायचं आपलं ठरवता येईल ना. पण आपण नोटीसच देणार नाही तर कसं, त्याला तरी कसं करणार की तो दोषी आहे? बरोबर ना. त्याला नोटीस दिली पाहिजे किंवा तुम्ही एक अतिक्रमण काढून घ्या आणि तसंच तुम्ही पोलिसांना एक पत्र द्या कॉपी आणि पोलिसांकडनं संरक्षण मागा. त्याला 8 दिवसाची 10 दिवसाची काय 15ची त्याचं बी मत आलं पाहिजे. हा बरोबर बरोबर ना. त्यांना पण अधिकार दिले पाहिजेत ना. नोटीस काढा. तुमचं काय म्हणणं ते 7 दिवसात सांगा. अतिक्रमण स्वतःहून काढून घेणार करायचे.
त्याची नोटीस द्या, तो त्याला उत्तर देईल ना काहीतरी. तर जोपर्यंत त्याला तुम्ही अतिक्रमण काढून घ्या म्हणता, कारण आता अतिक्रमण केलं हे तुमच्या रेकॉर्डवरून सिद्ध होतं. नोटीस द्या. अतिक्रमण केलं त्यांनी नोंदी आपण मुद्दाम केल्या नाही त्यांनी का त्याचं जर केली असती नोंद ती अधिकृत किंवा आता बांधला असता नोंदणी नाही केली आतापर्यंत, पण ते दिसतंय अतिक्रमण आहे. असं नोटीस द्या काढून घ्या, काय याला प्रश्न आहे? ग्रामसेवकचा पण ग्रामसेवकाची काय तक्रार आहे का? आम्हाला ग्रामसेवकाची बदली केली आपण. काय तक्रार काय आहे का त्याची? नसेल तर काय तक्रार म्हणजे असे नाहीच ना, पुन्हा उचलत काय नाही, काय काम असेल तर बदलीच केली आपण. आता महिला आहे, फोन उचलायचं तर समजून घ्यायचं. कामच होत नसेल. हे 3-3 वेळा लिहून दिलंय, हे असं अहवाल देते आणि त्या सहीला काय ह्याला किंमत आहे का नाही? कुणाला दिल्यासारखा सही फसवणूक आहे ना. विचारता का त्यांना? पण साहेब की दुसरी ग्रामपंचायत मध्ये जाणार ना, तिच्या वागणुकीमध्ये तर बदल झाला पाहिजे ना काहीतरी. हा तुम्ही ती कारवाई करा ना, ती दुसऱ्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन तिचा आहे स्वभाव जाऊ आपण. तुम्ही आता काय करा, हे जोपर्यंत त्यांच्या हस्ते काम होत आहे तोवर बंदी करू नका. लक्षात, हे सगळं दुसऱ्या ग्रामसेवकाने येऊन निपटायचं ते नाही बरोबर. काय म्हणणार, मला माहित नाही, मला अभ्यास करू द्या. त्यांचा अभ्यास 5 वर्ष व्हायचा नाही. तोपर्यंत यांची बदली करायची नाही, काम असतो. हे बदली झाली की हे काम येणार, परत दुसरं आलं लगेच सतत करणार नाही, परत त्याच्यावर तक्रार करा, इकडं होईल. तर त्यांना सांगा की जोपर्यंत तुम्ही हे सगळं हे करत नाही तोपर्यंत तुम्हाला हे नाही करता बरोबर ना. नोटीस बिटीस काढून त्याला त्यांची कारवाई करू, त्यांची चूक आहे. दुसऱ्याला कशा जायचं, पण व्हिडिओ साहेब भेटायला हा म्हणजे थांबतील ना. कोण तर उपोषणाला बसण्याची वेळ येतं, मग हे खरं शोकात म्हणजे रिसचं सगळं डॉक्युमेंट आहे. टाळत माणसाला जायचं आणि ही वेळ आणायची तर बरं नाही. आता तुम्ही 3 तारखेला सुनावणी घेतली, तुम्ही त्यांना उत्तर द्यायला पाहिजे. पोस्टर ग्रामसेवक त्याच गावचे आहेत, नागरिक बी त्याच गावचा आहे, परत तुम्ही पोस्टर काय जरा दुसऱ्या गावाला थांबवा जरा, दुसऱ्या गावाला म्हणून तुम्ही उपोषणाला बसा, मग या. आता आम्ही बसलो उपोषणाला, आमचा विषय होता, तर ते लगेच उत्तर द्यायला पाहिजे ना. आता काय कसं सगळी केस तुम्हाला समजली? मला ते समजलेले आहे. मी माहिती घेतली होती 2005-6 मध्ये त्याच्या मालमत्ताचे रजिस्टर आहे, त्याच्यामध्ये फाडाफोड झालेली आहे आणि 2-3 वेळेस झालेली आहे. मीनवाईल त्या काळचे तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक जे आहेत ते म्हणजे बदल 2-3 वेगवेगळे आहेत. तर मी असं म्हणतोय की जे स्टेक होल्डर्स आहेत सगळे वेगवेगळ्या काळातले, सगळ्यांची पुन्हा एकदा हिअरिंग लावतो मी आणि आणि आता त्या अतिक्रमणची त्याचं काय नोटीस द्यायचं सर, बांधकाम केलं त्यांनी इमिडिएट नोटीसवर मागणार का सर, पण नाही तर परत उपोषण करायला लागेल. काही आवश्यकता नाही, व्यवस्थित करायचं. विस्तार अधिकारी कोण आहेत? अच्छा तुम्ही मॅडम कोण आहेत? काय त्रास देता आम्हाला? चांगला माणूस येतो, सगळं केलं, पण आता सरपंच आता काय मला तुम्ही उपोषणाला बसायला लावलं माणसाला माझ्या. कसं तुम्ही असताना अशी वेळ येऊ का माझ्यावर? तुम्ही फोन बी नाही केला, भेटायला बी नाही आले. एक मिनिट भेटायला तरी आलं का सांगा बरोबर. आता काय तुमच्याकडे जाऊन यांनी कोणी विषय नाही घेतला तुमच्या काळात. कोणत्या परिस्थितीत मी तुमच्यासोबत होतो? त्यांनी शाळा तरी मी त्यांच्या गुन्ह्यात तिथे गेलो, जागा गावात लोक गेली. कोणत्या परिस्थितीत मी तुमच्यासोबत होतो? पहिल्यापर्यंत सांगा. आता तालुका कोण आमदारच्या वेळेला जायला तयार होतं का? त्या काळात मी तुमच्यासोबत आलो, तुम्हाला सरपंच केलं. मग आमचा जर माणूस उपोषणाला बसला, माझा फोटो लावला, मग आमचा अपमान नाही का? मी त्यांना म्हणत होते बस मीटिंग मी त्यांना सांगून बस साधा विषय ना. तुम्ही मॅडम रिस्पॉन्स देत नाही, हे सगळं लिखित येत आहे आणि त्याचं उत्तर त्यांना जे आहे ना त्याच्यानंतर आपण हे केलं होतं ना, त्यांच्या गावामध्ये मीटिंग पण केली होती.
त्यांना दुरुस्ती वगैरे पण आपणच करून तुमच्या दिली. काळात काय झालेलं नाही खडाखोड असं मला ते मान्य आहे. हा. पण तुमच्या काळात दुरुस्ती करून दिली तुम्ही, दुरुस्ती पण जे करून दिली. पुढे जायचं पाहिजे प्रकरण ते जात नाही. पण ते काय होतं सर, ते म्हणतात की गुन्हा दाखल करण्यासाठी पत्र द्या, तसं अथॉरिटी नाही ना मला. तुम्ही इथं द्या, साहेब किती ना आमची सुनावणी पण झाली होती सर त्यावर, पण त्यांना काय सांगितलं होतं, बघा काढाकोड झाली आहे, मान्य आहे ना. सीओ साहेबांनी पण त्यांना फिर्याद द्यायला सांगितली होती ना. हो हो, मी आता बघितलं एक फाईलमध्ये भागवत साहेबांनी पण पत्र भागवत साहेबांनी पण सांगितलं. त्या काळात कोण होते ना त्यांचं तुम्हाला द्यायला काय हरकत आहे? पण ते नाव पण नाही देत. हे काम सरकारचं आहे, हे आमचं काम नाही. हे खरं तुम्ही स्वतःहून करायला पाहिजे. नागरिकांना काय खाडाखोड काय काय माहित पडणार आहे. आता ती प्रॉपर्टी त्यांच्या नावावर आहे, बरोबर आहे, पण कोणी खाडाखोड केली हे एकदम सिरियस गोष्ट आहे ना, असं नाही करायला पाहिजे ना. सर व्हेरीफाय करतो मी ते पुढच्या हिअरिंग मध्ये सगळे जे स्टेक होल्डर्स आहेत राईट फ्रॉम 2005 पासून सगळ्यांना बोलवून घेतो. मग त्यांच्याशी हे चर्चा करून ते प्रोसिडिंग वर घेऊन नियमोचित कारवाई. सरपंच तुम्ही काय सहकार्य करणार सांगा. मी कधी सहकार्य केलं आता आपण काय करू शकतो, ते आहेत का जे कोण संबंधित तक्रार त्यांच्या विरोधात आहे ते आहेत का? ते नाही तर. त्यांना उलट ते बिन आले ना, त्यांना बोलवलं किती ना. त्यांच्यामुळे तुम्हाला त्रास होतो ना. अतिक्रमणाचा एक विषय आहे, तातडीने उद्या नोटीस इश्यू करा. तुम्ही दोघं बी इथं त्यांना पहिले थांबू नका. तुम्हाला ते जे- कुठं आपल्या कागदपत्र नाही सर. नाही, त्यांना पण सांगितलेलं होतं आणि तोंडी सांगितले ते केले नाही, तिथे मोजणी पण केली होती सर. मोजणी पण केली होती ना. तिथे त्यांना सांगितलं पण, त्यांना मान्य पण येते. पुढच्या हिअरिंगला त्यांना बोलवलं आणि त्यांना नोटीस पण इश्यू करून किती नोटीस होतात? त्यांची 2 नोटीस होती. मी तिथे जाऊन दुसऱ्या नोटीसला कारवाई करावं लागेल ना सर. आमच्याकडे मात्र तक्रार नाही आली पाहिजे. ते दप्तर दिलं काय होती? तिथे केलं ना सर, त्यांची मोजणी वगैरे केली, ते काढून पण घ्यायला तयार आहेत सर. मग काढून घ्या ना, नोटीस द्या पहिले लगेच काढून घ्या. घ्यायला तयार आहे, उलट अडचणच नाही ना. हा, मग ते बरंच मुद्दा फायनल नोटीस ते स्वतः होते करून घ्या ते, परत ते इश्यू आला नाही पाहिजे. हो सर. खाडाखोडमुळे त्यांची ताकद वाढली आणि त्यांनी अतिक्रमण वाढवलं. खाडाखोड नसती आली तर त्यांची एवढी नशीब ताकद त्यांनी ती ग्रामपंचायत त्याच्या नावावर नाही केली. हा झालंय ना आता. नाही का त्याने झालं ना त्याचं. हे करू शकतात तर ते ग्रामपंचायत ह्याला बी नाव लावू शकतात ना. तुमच्या मालक म्हणून. काळात आता तो प्रकरण आताच तो माणूस गेला. आमच्या करूनचं प्रकरण पण असं दादा हिअरिंग झाली. तो रस्ता पारंपरिक येते आणि गावठांची जागा खरेदी केली तर करतात अधिकारी. असं करून नाव खराब करून काय करतात. JCB ने रस्ता उकारलाय आणि तुम्हाला काय सांगितलं पावसाने खराब झालाय. मी ग्रामसेवकने आवाज त्याच्यावर चुकीचा पोलीस कंप्लेंट झाली, गुन्हे दाखल आहे. JCB उकारलाय इथं रस्ते नव्हतं कोणा दाखल झाले. आणि अहवालामध्ये असं मॅडमने टाकलंय, ग्रामसेवक मॅडमने, की पावसामुळे खड्डे पडले रस्त्याला. खड्डे बुजवा. असे तर पत्र देते, खड्डे पडले तिथे बुजवायला पाहिजे, नाव लावायला लागते. आता हे 2 प्रश्न, एक करूनचा एक विषय, आपल्याकडे पिंपळीचा विषय. आता उपोषण करताना तुम्ही सांगा आम्ही सगळं काय करतो, आपण ते करू. चला तुम्ही स्वतः लक्ष घालून एक मिनिट दादा, हे लावा बरं जरा खिशाला. मॅडम पुढे त्यांना पण बोलवलं. जरा लावा खिशाला आणि इकडे या जरा आतमध्ये. एक मिनिट भाऊ. बोलवलं. आपल्या कोसळीचा काय पुढे विषय झाला सांगा आता काय झालं. 5-6 पद्धतीची ग्रामपंचायत नंबर 8ची काढापड झालेली आहे. त्या संदर्भात परवा शुक्रवारी एक सुनावणी झालेली आहे. त्या सुनावणीमध्ये समाधान न झाल्यामुळे आत्ताचे उपोषणाला बसलेले आहेत. याबद्दल जे 2005 सालाचे सरपंच किंवा कार्यकारिणीची बॉडी होती किंवा ग्रामसेवक होते ते सर्वांना सुनावणीसाठी बिरोसाहेब बोलवणार आहेत पुढच्या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये. त्या सुनावणीमध्ये अंतिम निर्णय होती, जबाबदारी फिक्स करण्यात येईल की कुणाच्या पद्धतीने कुणाच्या कालावधीत म्हणजे खाडावत पूर्ण झालेला आहे त्याबद्दल पुढील कारवाई करण्यात येईल. असं दुसरा विषय जो आहे त्यांचा अतिक्रमणाचा. अतिक्रमणाच्या बाबतीत त्या संबंधित त्याला 1-2 नोटीस दिलेल्या आहेत. उद्याच्यालाच एक अंतिम नोटीस देऊन 5-6 दिवसाची त्यांना मुदत देऊन ग्रामपंचायत मार्फत त्यांच्यावरती अंतिम कारवाई करण्यात येईल. नियमानुसार यांना बिरोसाहेबांच्या आता सांगितलेलं आहे तात्काळ 15 दिवसात न्याय मिळण्याची. जर नोटीस देऊन त्यांनी जर वैयक्तिकरित्या नाही काढली तर तुम्ही कठोर कारवाई करणार का? कठोर कारवाई करणार, कायदेशीर कारवाई केली जाईल त्याच्यावर. संबंधित विभाग तहसीलदार आणि पोलिसांना पत्रव्यवहार करून पुढची कारवाई होणार की कायदेशीर कचाट्यात परत अडकवणार? नाही, कायदेशीर कारवाई होईल ना ते जे ठरलं त्याप्रमाणे. पुढच्या आठवड्याचे तक्रारदार आहेत यांना पूर्ण आपण समोर एक सुनावणी घेतोय. त्यांच्याकडची कागदपत्र सर्व घेणार आहे मालकी हक्काची. जर कागदपत्र मिळणार आहे बघून त्या पद्धतीनं कायदेशीर कारवाई केली जायची. सूचना दिल्या
उद्याच त्यांना आपण जे बिना परवाना बांधकाम झाले त्याबद्दल नोटीस देऊन आपण कारवाई चालू करू. बोला. पिंपोळी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये मिळकत क्रमांक 66 या मिळकतीतील 8 उतारावर जी काही ग्रामपंचायतच्या तत्कालीन ग्रामसेवक आणि सरपंच कमिटीने फेरबदल करून खाडाखोड केली आणि त्यामुळं मिळकत ही दुसऱ्याच्या नावे गेली. तर ते खाडाखोड करणारे संबंधित जे काही प्रशासनाचे पदाधिकारी होते यांच्यावर कारवाई करायची आमची ती मागणी होती. त्या मागणी संदर्भात आज आमचं उपोषण अनिल सुतार यांनी ठेवलेलं होतं. त्या संदर्भात सन्माननीय PDO साहेब, गटविकास अधिकारी सहाय्यक गटविकास अधिकारी थोरात साहेब, गटविकास अधिकारी प्रधान साहेब आणि विस्तार अधिकारी सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याशी चर्चा होऊन सन्माननीय आमचे नेते त्याचे महाराष्ट्र राज्याचे सचिव सूर्यकांती वाघमेळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये ही चर्चा होऊन त्यामध्ये मार्ग काढण्याचा प्रयत्न गटविकास अधिकारी यांनी केलेला आहे आणि तात्काळ त्यांनी संबंधित कमिटीची सुनावणी घेऊन त्यामध्ये जबाबदारी निश्चित करण्याचं ठरवलेलं आहे. त्याचबरोबर जे अतिक्रमण केलेलं आहे त्या अतिक्रमणच्या संदर्भात 2 नोटीस यापूर्वी दिलेल्या आहेत. तिसरी अंतिम नोटीस देऊन अतिक्रमण काढण्यासंदर्भात आदेश त्या ठिकाणी देण्याचा निर्णय सन्माननीय सहाय्यक गटविकास अधिकारी थोरात साहेब यांनी या ठिकाणी आपल्याला समोर सांगितलेलं आहे. तेव्हा त्वरित सर्व प्रकरणाची दखल घेऊन संबंधित व्यक्तींवर कारवाई होईल अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करून सन्माननीय नेते सूर्यकांती वाघमेळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आजचे उपोषण या ठिकाणी स्थगित करण्याचा निर्णय आमचे कार्यकर्ते आनंद सुतार यांनी घेतलेला आहे. तेव्हा लवकरात लवकर ही कारवाई व्हावी अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो. प्रांगणामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या OBC आघाडीचे उपाध्यक्ष आनंद सुतार त्यांच्यावरील झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ उपोषणाला बसलेले होते. गेले 2-4 वर्षापासून त्यांच्या स्वमालकीच्या जागेवरती बेकायदेशीररित्या खाडाखोड करून सदरची मिळकत ही आपल्या नावावरती तत्कालीन सरपंच यांनी ग्रामसेवकांच्या मदतीनं केलेली आहे आणि सर्व कागदपत्राची तपासणी केल्यानंतर कागदपत्रामध्ये खोडकाड केल्याचं निदर्शनास आलेलं आहे. ही गोष्ट आम्ही माननीय गटविकास अधिकारी प्रधान साहेब, सहाय्यक गटविकास अधिकारी थोरात साहेब, विस्तार अधिकारी या सर्वांच्या निदर्शनास आल्याच्या नंतर आजच्या या संयुक्त बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आलेला आहे की 8 दिवसांमध्ये ते अतिक्रमण काढण्याची कारवाई पूर्ण केली जाईल. या खाडाखोडीमध्ये ज्यांचा सहभाग आहे त्या सगळ्यांची सुनावणी घेऊन नेमकं कोण दोषी आहे याची चौकशी करून जे दोषी आढळतील त्यांच्यावरती निश्चितपणाने कारवाई करण्याचं आश्वासन गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे. मावळ तालुक्यामध्ये ग्रामसेवकांच्या माध्यमातून अनेक तक्रारी वाढत आहेत. कुसवली गावच्या ग्रामसेवकाने देखील अशाच पद्धतीनं आरगावी करून त्या ठिकाणी अस्तित्वात असणारं समाज मंदिर कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता ते पाडण्यात आलं. याला विरोध करण्याकरता आमचे अंदरमाळ विभागाचे युवक अध्यक्ष सिद्धार्थ भालेराव आणि कुसवली ग्रामपंचायतीचे सदस्य यांनी त्यात हरकत घेतली. याचा राग अनावर झाल्याने ग्रामसेवकाने त्याच्यावरती खोटी तक्रार दाखल केली. करूज या ठिकाणी त्या ठिकाणी बौद्ध वस्तीचा रस्ता जो पारंपरिक आहे तो JCPने खोदून त्या ठिकाणी बचाव करण्याचा प्रयत्न देखील घडला. म्हणजे मावळ तालुका पंचायत समितीचे जे कोण अधिकारी आहेत
हे मागासवर्गीयांच्या मुळावरती उठले की काय हा प्रश्न आमच्या समोर निर्माण होतो. या सगळ्या बाबी आम्ही गटविकास अधिकाऱ्यांना त्यांच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत. जर 15 दिवसाच्या आतमध्ये हे सगळे प्रश्न सुटले नाहीत तर पंचायत समितीवरती आम्ही धडक मोर्चा घेऊन आल्याशिवाय राहणार नाही. याची पंचायत समितीच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी. आज 6 तारीख आहे. आम्ही त्यांना 15 दिवसाची मुदत देतो आणि निश्चितपणानं 15 दिवसांनी जर हे प्रश्न सुटले नाहीत तर आम्ही मात्र रिपब्लिकन पक्षाची सर्व यंत्रणा आम्ही कामाला लावून पंचायत समितीला घेराव घातल्याशिवाय राहणार नाही. मी आनंद सुतार हे आमच्या ओबीसी आघाडीचे नेते आहेत. त्यांना विनंती करतो की आपल्या प्रशासनाबरोबर आपली सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि ही चर्चा सकारात्मक असल्या कारणानं आपण आजचं उपोषण हे स्थगित करावं अशी आपल्याला तर अशा पद्धतीनं आनंद सुतार यांना आम्ही विनंती करतो आणि त्यांनी सहाय्यक गट विकास अधिकारी थोरात साहेबांच्या आणि त्यांचे जे सगळे सहकारी आहेत त्यांनी येऊन या ठिकाणी त्यांना उपोषण सोडण्यास सहकार्य करा. पाठीमागा सर हे सगळं अख्ख्या लाईव्ह दिसतं नाही बोलू चुकीचं आहे ना. एकच मिनिटा फक्त इकडं पहा. घ्या आता पूर्ण घ्या. अख्खा क्लास त्यांच्याकडून नका घ्या.